कोल्हापूरमध्ये नेमकी काय परिस्थिती होती हे आपण तोपर्यंत समजून घेऊया। विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, कोल्हापूरमध्ये आज नेमका कितपत पाऊस झालेला आहे? मुंबई आणि इतर शहरांच्या तुलनेमध्ये कोल्हापूरमध्ये आज काही फारसा पाऊस नसला तरी सुद्धा काय नेमकं आज दिवसभरात चित्र होतं आणि कशा प्रकारे काळजी घेतली जाते? अमोल, खरं तर पावसाळा सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहतं ते पश्चिम महाराष्ट्राकडे, खास करून कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहतं। कारण 19 असेल किंवा 21ला जे महापूर आले होते त्यामुळे कोल्हापूरमध्ये नेमकं पावसाची स्थिती काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असतं। गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार आहे ती पाहायला मिळत आहे। घाटमाथ्यावरती मात्र जोरदारपणे पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळेच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आहेत ते यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच 7ही दरवाजे आहेत ते उघडले गेलेले आहेत। उर्वरित जे आपण म्हणतोय की कोल्हापूर जिल्ह्यातील इतर जी धरणं आहेत ती धरणं जवळपास 100% भरलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील आता हळूहळू का सेना पण वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पंचगंगा नदी ही 32 फुटांपेक्षा जास्त या ठिकाणी वाहत आहे आणि जिल्ह्यातील 53 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। दिलासादायक बाब ही आहे अमोल की 8 वाजल्यापासून आलमट्टी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग केलेला आहे तो आता म्हणजे 1,25,000 क्युसेक्स वरून 1.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो केला, म्हणजे विसर्ग आहे तो वाढवलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीसाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल। सांगलीचा जर आपण विचार केला तर सांगलीमध्ये आज फारसा काही पावसाचा परिणाम आहे तो जाणवला नाही। कृष्णा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासामध्ये केवळ 2 फुटांनी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र कोयना धरणामधून जो पाण्याचा विसर्ग आहे तो रात्री 8 वाजल्यापासून त्याचे जे दरवाजे आहेत ते आणखी 2 फुटाने उघडले जाणार आहेत। म्हणजे सध्या 3 फुटाने जे दरवाजे कोयना धरणाचे उघडले होते ते आता 5 फुटांपर्यंत उघडले जाणार आहेत। त्यामुळे 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो या ठिकाणी कृष्णा नदीमध्ये होतो आणि पुढे हीच नदी पुढे पंचगंगेला मिळते। त्यामुळे सध्याच्या घडीला जर बघितलं आपण कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा सातारा असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये परिस्थिती अतिशय सुरळीत आहे। नागरिकांनी कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये। जिल्हा प्रशासन प्रत्येक घटनेची माहिती, प्रत्येक अपडेट आहे ते आपल्याला देत आहे। आज रात्रभर मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे तो हवामान खात्याने जारी केलेला आहे। त्यामुळे प्रशासन देखील या आज रात्रभर जो पाऊस पडतोय त्याच्यावर लक्ष ठेवून असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात कुठल्याही शाळांना या ठिकाणी सुट्टी अद्याप घोषित केलेली नाही, कारण तशी परिस्थिती नसल्याचं या ठिकाणी जिल्हा प्रशासन कोल्हापूरमध्ये उद्या दिवसभरात काय घडतं याकडे आपलं लक्ष असेल। तूर्त धन्यवाद विजय या सविस्तर माहितीबद्दल।